ग्राउंड दिलं काय? दिलं की. कशी काय प्रोसेस होती? किती वाजता? म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात होतं ना? कोल्हापूर, होय सांगली, होय सातारा. तर कोल्हापूर सेंटरवर कुठं कुठं ग्राउंड चालू आहे कोल्हापूर सेंटरवर? शिवाय स्टेडियम. आणि सर्वात अगोदर किती वाजता, म्हणजे गेटच्या अंदर एंट्री किती वाजता होत आहे? 6 वाजता. आज 16 नोव्हेंबरला ग्राउंड होतं, म्हणजे 10 वाजतापासून होत आहे एंट्री की 6 वाजता? 6 वाजता चालू करते ती, रात्रीपासून बसवते ती. सकाळी म्हणजे पोरं किती वाजतापासून रांगेमध्ये लागत आहे? रात्रीच रात्री रात्रीच 12 वाजता. रात्री 12 वाजतापासून पोरं रांगेत लागत आहे. हो. आणि गेटच्या अंदर किती वाजता एंट्री दिली जात आहे? 6 वाजता. 6 हो. सकाळी 6ला. होय. आणि सर्वात अगोदर कोणकोणते डॉक्युमेंट चेक केले जातात गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस? डोमासाईल, आधार कार्ड आणि बोर्ड सर्टिफिकेट 10वी. 10वी तर बस, हे 3 डॉक्युमेंट आहे ना? होय होय ह्या होय. 3 ओरिजिनल पाहिजे. हा. झेरॉक्स नाही चालत. झेरॉक्स नाही लागत, ओरिजिनल. हा हा हा, हा. ओरिजिनलच लागते ना? जर समजा ज्यांनी होय. समजा आधार कार्ड झालं, बोर्ड सर्टिफिकेट झालं आणि डोमिशियल नेलं नाही, तर हा. त्यांना डायरेक्ट एंट्री देत नाही. डायरेक्ट. एंट्री देत नाही ना? होय. तर तू समजा किती वाजता रांगेमध्ये लागला होता रात्री? 1 वाजता. रात्री 1 वाजता आहे ना? आणि किती वाजता त्याला नंबर किती वाजता आला गेटच्या मी अंदर 9 वाजता. एंट्री? 9 वाजता पळलो. हो काय, 9 वाजता म्हणजे म्हणजे गेटच्या अंदर एंट्री किती वाजता झाली? 6 वाजता. सकाळी 6 वाजता आहे ना? म्हणजे 6 होय. वाजता तू गेला गेटच्या अंदर. आणि काय प्रोसेस त्या ठिकाणी होता ग्राउंडच्या अंदर गेल्यावर? काय नाही, ती डोमासाईल सगळं बघते ती. हा 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 आणि आत गेल्यावर डायरेक्ट प्रूफ करते ती 200-200चं. हा. काही फॉर्म वगैरे लिहून घेतला जात नाही? फॉर्म नाही 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 नाही, काय नाही. काहीच नाही ना? नाही नाही, डायरेक्ट आत गेल्यावर डायरेक्ट सोडते ती लगेच बाहेर. हा हा. डायरेक्ट म्हणजे कितीची बॅच बनत आहे? 100ची पण पहिले 2 100ची बनली, परत 250ची 300ची बनली. हा. हो काय? होय म्हणजे कोणकोणती बॅच 100ची बनत आहे, कोणकोणती 250 200-250ची बनत आहे? होय होय. आणि आज किती पोरं होती तसा 4 जिल्ह्याचे? कमीत कमी 10,000 प्लस पोरं होती. बापरे, 10,000 प्लस पोरं होते का? होय. हा हा. आणि एका बॅचला 100 पोरं सोडत आहे, 100 ते 200 250. हो, 100, 200, 250 त्यांच्या मनात येईल तसं. हा हा. आणि तुमच्या बॅचमध्ये किती पळवले ते? आम्ही 240 मध्ये पळलो. हो काय, 240. आणि हो, 5 जण त्यामधले घेतले. त्यामधले किती घेतले? 5 जण. 5 जण. आणि ॲक्सिलेंटचे किती घेतले होते? दोघं. ॲक्सिलेंटचे किती घेतले होते गुडचे? दोघं. दोघं. आणि सेकंड ग्रुपचे 3. हो. म्हणजे 5 पोरं घेतले होते आहे ना? आणि हो. काय टायमिंग काय भेटत 1600 मीटर रनिंगसाठी? टायमिंग नाही. हा. टायमिंग काही लावत नाही ती. गॅप पडला का नाही हा. रशीवरती ती. हो काय? टायमिंग हो. वगैरे काही लावते ना? काही नाही. तरी टायमिंग किती देत आहे? तरी 5:20च्या आत. 5:10, 5:15. हो काय, 5:15, 5:20 पर्यंत. हो. आणि तुमच्या अगोदरची काही बॅच पाहिली असेल ना धावताना? हो. त्यात किती सोडले होते? त्यात 100 सोडले, 8 घेतलेले. हा, 100 सोडले, 8 घेतले. होय. हो काय. ॲक्सिलेंटचे किती होते त्यातनी? ऍक्सिडेंटचे दोघं तिघच असतील, बाकी सगळे ग्रुप. बाकी हो काय, सेकंड ग्रुपचे. होय. हा हा. हो ना. आणि हे अशा प्रकारे प्रोसेस चालू आहे त्या ठिकाणी. हॅलो. हा सर. हा हा. तरी बॅचा किती होत्या आज तरी समजा? अहो लय बॅच झाले सर. हो काय, अरे बापरे. हो ना. लय पब्लिक होती. 50 प्लस ट्रूप झाले. लय ट्रूप. अजून 5 पर्यंत पोरं पळत होती. अरे बापरे, म्हणजे 5 वाजेपर्यंत ग्राउंड चालत आहे? हो, लय पोरं होती कोल्हापूर. अरे बापरे. हो ना. धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल. सर ऐका की मी काय म्हणतोय. हा, बोल ना. जाऊ आहे सर सिकंदराबादला का हो, नको? चालला जाय ना. कोल्हापूरचं घेतलीत काय अबे ते ग्राउंड 1 तारीख आपलं काय, 16 तारीखचंच ग्राउंड होतं कोल्हापूरचं. तिथं नाही ना झालं आपण तिथं. हा. मी म्हणतोय ओसीला जायचं. 16 तारीखलाच होतं. अरे नाही बरोबर आहे, 18 तारीखला वाटते. हो. हा, 18 तारीखला चालला जाईल मग. किती घेतात काय तिकडचं काय? तिकडे 100 सोडत आहे, चांगले पोरं घेत आहे तिथं. हा का? 100 सोडत आहे. 5-6 घेत आहे तिथं. चालतं, ठीक आहे, बघू मग. हो. करीन तुम्हाला. इथं चाललं सिकंदराबाद तेलंगणा. हो सर. हा, ठीक आहे.